लग्नाची बेडी या मालिकेच्या 25 ऑक्टोबरच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते, राघव, त्या एका परक्या मुलापायी तू मला बोलतो आहेस. तो परका मुलगा आपल्या घरात आलाय आणि रक्ताची नाती तू विसरलास, मला बोलतोयस. याच्यावरती राघव म्हणतो, काकू आज बोललेस, पण तो परका नाही आहे, तो माझा मुलगा आहे. खबरदार खबरदार जर त्याला परका म्हटलीस तर. हे बघ, तो माझा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल एक उणापुरा शब्द मी ऐकणार नाही. उगाच मला माझे लिमिट क्रॉस करायला लावू नको. तू तुझ्या लिमिटमध्ये राहा, मी माझ्या लिमिटमध्ये राहीन. असं म्हणत पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा राघवने आता इकडे रुक्मिणीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. रुक्मिणी विचार करते, राघव माझ्याशी असं बोलला, आणि विनूला घेऊन राघव आपल्या रूममध्ये जातो. रुक्मिणी अक्षरशः रडकुंडीला येते. राघव माझ्यासोबत इतकं रूढ वागला, याच्या आधी कधीच असं वागला नव्हता, आणि आत्ता असं वागला तिला खूप वाईट वाटतं. त्यावरती राणी म्हणते, मामी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका ना, कारण विनूला हर्ट झालं की राघव खूप पॅनिक होतो आणि त्या रागाच्या भरात तो काहीतरी बोलून गेलाय. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. रुक्मिणी म्हणते, मी काही चुकीचं बोलले का? राणी म्हणते, मामी तुम्ही शांत व्हा, राघवचा राग शांत झाला ना की आपण बोलूया. तोपर्यंत इकडे आता सिंधू सावीला घेऊन घरी आलेली असते. सावी खुश असते, कारण तिच्या मनाचा असा समज झालेला असतो की सिंधू तिला पुण्याला घेऊन चालले, आणि खरंच सिंधूची पुण्याला एंट्री होणार असते, पण एक वेगळ्याच प्रकारे. आता मात्र इकडे सिंधू म्हणते, चल आपल्याला बॅकपॅक करायची आहे की नाही, एका छान ठिकाणी जायचं आहे की नाही? सावी सांगते, हो आता मला तिकडे लवकर जायचं आहे. आणि सिंधू विचार करते, या सगळ्यामध्ये आता थोड्याशा वेगळ्या ठिकाणी जर मी सावीला घेऊन गेले तर कदाचित तिची मनस्थिती सुधारेल आणि तिला बरं वाटेल. असा विचार करत सिंधू आता तिला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार असते, पण सिंधूचं नशीब सिंधूला पुण्यालाच घेऊन जाणार असतं हे स्वतः सिंधूला सुद्धा माहीत नसतं. मग मात्र इकडे सिंधू बॅकपॅक करत असते. तोपर्यंत डॉक्टर येऊन विनूला चेक करत असतात. विनूला चेक करत असताना विनूला ते म्हणतात, बाळा इथे दुखतोय का पाय? आणि थोडासा जोरात पाय दाबला जातो. विनू जोरात किंचाळतो, दुखतंय, मला दुखतंय. राघव म्हणतो, जरा सावकाश डॉक्टर, काय करताय तुम्ही? डॉक्टर म्हणतात, अहो फक्त पाय चेक करतोय. याच्यावरती विनू रडायला लागतो. राघव पॅनिक होतो आणि म्हणतो, मला फक्त डॉक्टर काकूंकडूनच ट्रीटमेंट करून घ्यायची आहे, मला बाकी कुणाकडूनही ट्रीटमेंट करून घ्यायची नाही. असं म्हणत विनू पॅनिक होतो. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, कोण आहेत या डॉक्टर काकू? मधू म्हणते, म्हणजे त्याच्या एका मैत्रिणीची आई आहे, तर आम्ही तिकडे गेलो होतो ना, तर त्यांची आम्ही ट्रीटमेंट चालू केलेली. त्यावरती डॉक्टर म्हणतात, हो मग तुम्ही त्यांचीच ट्रीटमेंट का नाही बरं घेत आहात? याच्यावरती आता इकडे राघव म्हणतो, त्या दहीगावला असतात, तिकडे जाणं शक्य नाही आहे, किंवा त्या इकडे येणं शक्य नाही आहे. डॉक्टर म्हणतात, का बरं? तुम्ही जर विनूची इच्छा असेल ना तर त्याला तिकडे घेऊन जा. राघव म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना शक्य नाही म्हणून. आणि राघवचा आवाज पट्टीचा वाढतो. राघवचा वाढलेला आवाज बघून मधू त्याला शांत करते आणि त्याला समजावते. डॉक्टर म्हणतात, कधी कधी मुलांचं मानसिक असतं, त्यांना बरं होण्यासाठी त्यांची मानसिक इच्छा लागते, आणि त्याची मानसिक इच्छा आहे की त्याला डॉक्टर काकूंच्या हातूनच बरं व्हायचं आहे, तर तो त्यांच्या हातूनच बरा होईल, तुम्ही यामध्ये काही करू शकत नाही. असं म्हणत डॉक्टर आता राघवला एक सडेतोड उत्तर देतात. तोपर्यंत इकडे सावी आणि सिंधूचं पॅकिंग चालू असतं. दोघीजणी पॅकिंग करत असतात आणि आता जाण्यासाठी तयार असतात. दोघीजणी आता निघत असतात. त्याच वेळेला तिकडे मंगू येतो. मंगू म्हणतो, काय चाललंय आणि ही कुठे जाण्याची तुमची पॅकिंग चालले? याच्यावरती आता मात्र इकडे लगेचच सावी म्हणते, मंगू तुला माहिती आहे का, आम्ही विनूला भेटायला पुण्याला चाललोय. आता विनूला भेटायला पुण्याला चाललोय म्हटल्यावरती मंगूला खरंच वाटतं. मंगू म्हणतो, खरंच? मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे सावी, म्हणजे तू त्याला भेटायला चाललीस याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. फायनली तुझ्या आईने निर्णय घेतलाय, तो चांगलाच घेतलाय. असं म्हणत मंगेश खुश झालेला असतो. इकडे त्याला वाटतं, खरंच सिंधू आता मात्र इकडे सावीला पुण्याला वडिलांकडे घेऊन चालले. तोपर्यंत राघव बाहेर येतो आणि त्याला मधू म्हणते, अरे ते डॉक्टर आपल्या विनूसाठी आलेत आणि तू डॉक्टरांशीच असं वागतोयस, हे तुझं वागणं चुकीचं आहे. ते विनूच्या काळजीपोटी बोलतायत ना. राघव, तुझ्या ह्या वागण्याचा चुकीचा अर्थ निघतो. ते जर आपल्यासाठी इथे आले असतील आणि तू असं त्यांच्यासोबत वागलास तर ते चुकीचं ठरेल. असं म्हणताच राघव म्हणतो, पण सिंधूकडे घेऊन जाणं शक्य नाही आहे. मधू म्हणते, का शक्य नाही आहे? जर विनूची तब्येत बघ ना, तू काहीही म्हटलास तरी मी विनूला तेच मलम लावणार आहे, आणि त्याला सिंधूने दिलेल्या मलमनेच आराम पडतो, तर मी त्याला तेच मलम लावून आराम पडून घेणार. तुझं मी काही ऐकणार नाही. राघव म्हणतो, हे बघ राणी, तुझं हे वागणं मला पटत नाही आहे. मी ज्याप्रमाणे घरच्यांना सांगितले की सिंधूचं इथे नाव नाही काढायचं, त्याचप्रमाणे मी तुला पण सांगतोय, सिंधूचं खबरदार इथे नाव काढलं तर लक्षात ठेव, सिंधूचं नाव काढायचं नाही, नाहीतर मी तुझ्याशी सुद्धा संबंध तोडेन. असं म्हणत राणीला पण धमकी देत राघव तिकडून रागारागात निघून जातो. राणी विचार करते, इकडे मला विनूच्या तब्येतीची काळजी वाटते आणि तिकडे राघव सिंधूला बोलवायला
पण तयार नाहीये, काय करावं बरं? राणी द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते. विनू बरा व्हावा ही तिची मनापासून इच्छा असते, पण राघवला सिंधू इकडे नको असते. पण आता चमत्कारिकरित्या नियती चमत्कार करत विनूला बरं करण्यासाठी सिंधूला पुण्यात घेऊन येणार असते आणि त्यासाठी खूप मोठी घटना घडणार असते. इकडे आता मंगेश सांगत असतो, सिंधू मला खूप छान वाटलं, म्हणजे तू हा निर्णय घेतलास ना, मी तुझ्या निर्णयामध्ये तुझी साथ द्यायला तयार आहे. तुला जेव्हा कधी पुण्याला माझी गरज पडेल ना, पुण्याला जे काही अडचण येईल त्या अडचणीमध्ये तुला साथ द्यायला मी तयार आहे. तू मला एक फक्त कॉल कर, मी धावत पळत तुझ्यासाठी येईन. असं म्हणत आता इकडे मंगेश सिंधूला पुण्याला सुद्धा तुला गरज लागली तर मी यायला तयार आहे असं समजून सांगत असतो. त्यावेळेला सावी म्हणते, मंगू तू पण चल की आमच्यासोबत. मंगू म्हणतो, मी ना तुला गरज लागली तर नक्की येईन बाळा. असं म्हणत मंगेश सावीला आश्वासन देत असतो, पण सिंधूच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. पण इकडे सावी आणि मंगेशला वाटत असतं की ते पुण्याला चाललेले आहेत. तोपर्यंत इकडे ऋतुराज सांगत असतो, वहिनी मला असं वाटतंय तू थोडीशी ना जरा जास्त हार्श वागलीस. अगं आपण ना विनूची बाजू समजून घ्यायला पाहिजे. विनूवरती इतका राग काढणं हे मला नाही वाटत बरोबर होतं. थोडंसं आपलं जरा चुकलंच का? याच्यावरती लगेचच रुक्मिणी म्हणते, हो म्हणजे मला कळतंय, मी हा सगळा राग आहे ना तो सिंधूचा राग हा सगळा विनूवरती निघाला. मला समजतंय की माझं हे वागणं चुकीचं आहे, पण काय करू, त्यावेळेला मला राग आला आणि मी वागले, खरंच माझं चुकलं. असं म्हणत रुक्मिणीला आपण केलेल्या चुकांची जाणीव होते आणि ती विचार करायला लागते. विनू बरा व्हावा हीच माझी इच्छा आहे, तरीसुद्धा मी असं वागले हे चुकीचं आहे. ऋतुजा म्हणते, वहिनी साहेब झालं गेलं विसरून जाऊ दे ना सगळं झालेलं. तुम्ही फक्त एक काम करा बरं, तुम्हाला मी सांगते, तुम्ही आता देवीचा छानपैकी उत्सव ठेवा. उत्सवाचं वातावरण आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सगळं काही छान होईल. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, अगं पण इतकी तयारी वगैरे आधीच ठरवायला उशीर झालाय, त्याच्यात हे सगळं. ऋतुराज म्हणतो, वहिनी तू काही काळजी करू नकोस, आपण सगळी तयारी करूया आणि देवीचा उत्सव धूमधडाक्यात करूया. ही विनूची पहिली नवरात्र आहे की नाही आपल्या इथली, त्यामुळे आपण हे करूया. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, मला पण हे सगळं चांगलं वाटते, आपण देवीचा उत्सव करूया. विनूला या घरात आणले ना त्यासाठी, आणि यापुढे विनूशी मी रूढ वागणार नाही. मी नक्कीच त्याची नीट काळजी घेईन, कारण जे वागले त्याचा मला सुद्धा खूप पश्चाताप झालाय. रुक्मिणीला आपण विनूसोबत चुकीचं वागलो आणि खूप हार्श वागलो, पण सिंधूवरील राग आपण विनूवरती काढला हे सुद्धा तिला जाणवत असतं. त्यामुळे आता मात्र रुक्मिणी विनूला आपण जे बोललो ते सगळं त्याला माफी मागायला सुद्धा तयार असते. तोपर्यंत तिकडे आता अन्वी येते आणि म्हणते, सिरियसली म्हणजे तू सगळ्यांनाच कंट्रोलमध्ये आणायला बघतेस. विनूने सिंधू मामीचं नाव घेतलं तर तू त्याला इतकं सगळं बोललीस आणि त्याला अशी अवस्था करून टेकलीस. तुला माहीत नाहीये का तो तुझ्यावरती केस पण करू शकतो. ऋतुजा म्हणते, काय ग तू काय बोलतेस अवनी, हे अन्वी तुझं हे वागणं चुकीचं आहे. अन्वी म्हणते, काय चुकीचं आहे, तुम्हाला नियम माहिती नाही आहेत का की असं काही वागलं तर ना पोलीस केस होऊ शकते, तो अडॉप्टेड आहे. असं म्हणत अन्वी आता सत्य परिस्थिती रुक्मिणीच्या समोर आणते. रुक्मिणी म्हणते, हे बघ तुझं ऐकण्याची मला काहीही गरज नाहीये, तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये निघून जा, तुझ्यासोबत बोलण्याची मला बिलकुल इच्छा नाहीये, माझा मॅटर मी सॉल्व्ह करेन. असं म्हणत ती अन्वीला आत पाठवते. तोपर्यंत उदास राघव आता बसलेला असतो आणि तो विचार करतो, काहीही झालं तरी मला विनूला बरं करायचंच आहे. आणि विनूला बरं करण्यासाठी राघव आता त्याला जे प्रयत्न योग्य वाटतात, त्याला जे पटत असतं ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो विनूपासून थोड्याशा लांब अंतरावरती जाऊन बसतो आणि म्हणतो, विनू ये बाळा, उठ बाळा. विनू म्हणतो, बाबा पण मी कसा उठू, मला उठताच येत नाहीये. राघव म्हणतो, तू प्रयत्न कर, तुला नक्की उठता येईल. असं म्हटल्यावरती विनू आता त्याच्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत विनू चालत होता, पण वरून खाली पडल्यामुळे विनूला त्रास होत असतो आणि त्यासाठी राघव त्याला, बाळा ये माझ्याकडे ये असं म्हणून बोलवत असताना विनू प्रयत्न करतो आणि आता राघवच्या दिशेने यायला लागतो. विनू राघवच्या दिशेने येत असताना अचानक त्याचा पायामधला तोल जातो, पायामधलं त्राण जातं आणि विनू खाली कोसळतो. खाली कोसळलेल्या विनूची अवस्था बघता राघव खूप पॅनिक होतो आणि विनू असं म्हणत तो त्याच्या जवळ यायला लागतो. विनू आता राघवकडे पाहत बसतो, पण विनूची अवस्था बघता राघवला खूपच वाईट वाटतं. राघव त्याच्याकडे एकटक पाहतच बसतो आणि त्यानंतर डायरेक्ट आता मालिकेमध्ये एक वेगळा सीन येतो. मधूची आता इकडे कारनामे सुरू होतात. सिंधूची घरात एंट्री झालेली असते. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, राघव
तू आणलंस हिला घरामध्ये? मधू सांगते नाही, मी आणलंय आणि डॉक्टर बाई ह्या आल्यात आपल्या विनूची ट्रीटमेंट करायला. एक डॉक्टर आहात तसेच या घरात राहा, विनूची ट्रीटमेंट करा आणि जायचं असं म्हणत आता इकडे राणी मोठ्या टेचात मधूला सांगत असते. त्यावेळेला सिंधू काहीच बोलत नाही, पण सिंधूची रत्नपारख्यांच्या घरामध्ये झालेली एंट्री आता नवीन काय रंग लागणार आणि आता सावीला बघता सगळेजण चकित होतात. सावी आता राघवचीच मुलगी आहे आणि विनूसुद्धा हरवलेला अंकुर आहे हे सत्य समजल्यावरती मधूची हक्कलपट्टी होत सिंधूची कायम या घरात एंट्री होणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच